चांदवड तालुक्यातील दहिवद येथे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या पीर साईबाबा यांची यात्रा संपन्न। शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या चांदवड तालुक्यातील दहिवद या ठिकाणी पीर साईबाबा यांचा यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे। या यात्रेचं महत्त्व म्हणजे पंचक्रोशीतील हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा यात्रा उत्सव साजरा करतात। यात्रेमध्ये बैलजोडीने सजवलेल्या रथांमध्ये मिरवणूक काढण्यात येते हे यासह कुस्त्यांची दंगल भरवण्यात येते। यात्रा पाहण्यासाठी मुंबई पुणे येथून भावी दर्शनासाठी येत असतात। हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून ही यात्रा नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध आहे। स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक साकीर शेख येवला नाशिक। माझं नाव यासीन बाबूलाल शेख। मी या पीर बाबाचा पुजारी म्हणून काम करतो। ही पीर बाबाची यात्रेचा उत्सव असा आहे की इथे हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित आदर्श यात्रा अशी संपन्न होते। या यात्रेत पंचक्रोशीतील सर्व लोक यात्रेच्या मिरवणुकीपासून तर आजपर्यंत सर्वांचा सहभाग असतो। ही यात्रा शेकडो वर्षापूर्वी चालू आहे। मी कमीत कमी माझी 5वी पिढी आहे। याच्या आतले आमचे आजोबा पंजोबा सर्व या यात्रेत देवस्थानाचे पुजारी पण ते होते। ही यात्रा अशी एकता म्हणून हिंदू मुस्लिम एकता म्हणून साजरी केली जाते। इथला कुठलाही भेदभाव होत नाही। सगळे या देवासाठी साखर मलिदा मेथीची भाजी नारळ अगरबत्ती आणि फुलाची चादर वगैरे सगळं कुटुंब घेऊन येतात। माझे नाव शांताराम तुकाराम निंबाळकर, मौजा दैवत येथील रहिवासी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावातील हिंदू आणि मुस्लिम समाजातील एकत्रित येऊन ही यात्रा साजरी केली जाते। आणि या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे आमचे 2 ते 3 दिवस पंचक्रोशीमधील ही यात्रा संपन्न होते। आणि ह्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे आपली रथ मिरवणूक असते, त्याच्यानंतर कुस्ती दंगल, आपल्या गावात अनेक दुकाने वगैरे येतात आणि बाहेरून मुंबईवरून वेगवेगळ्या ठिकाणावरून खूप भाविक इथं दर्शनाचा लाभ घेतात।